विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। तत्पूर्वी त्यांनी आणि महायुतीमधील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात जाऊन स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार माधवी नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदूराव, आमदार कुमार आयलानी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के तसेच शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, रिपाईचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रतिसादामुळे रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित असून ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की संबंधित मतदारसंघामध्ये महायुतीचे प्राबल्य असून बहुमतही महायुतीकडे आहे। त्यामुळे ही निवडणूक महायुती मोठ्या मताधिक्याने जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांवरही भाष्य केले। ठाणे, पालघर पुरता नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व 17 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा दावा त्यांनी केला। महायुतीमधील काही ठिकाणाच्या बंडखोरीबाबत विचारले असता शिंदे म्हणाले, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 तारखेपर्यंत आहे। महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून याबाबत योग्य निर्णय घेतील। ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले असतील ते माघार घेतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। या दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर पुढे चाललो आहोत। महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही जनतेने शिवसेना धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना आशीर्वाद दिला आहे। त्यामुळे आगामी काळातही आमचाच विजयाचा झेंडा कायम राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आपण पाहिले की सर्वच आमचे महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वतः मतदार देखील यामध्ये उपस्थित होते। त्यामुळे रवींद्र फाटक यांचा विजय पक्का आहे आणि प्रचंड मताधिक्याने महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक प्रचंड मताधिक्याने विजयी होतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। कारण आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये महायुतीचं प्राबल्य आहे, महायुतीचं मेजॉरिटी आहे आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे ही महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकेल। पूर्वी या ठिकाणी महाविकास आघाडी देखील फॉर्म भरलेले आहे। काय वाटतं किती त्यांचं आव्हान असेल? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। त्याप्रमाणे प्रत्येक पक्ष या ठिकाणी आम्ही महायुतीने जशी निवडणूक लढवतोय तसे महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांनी फॉर्म भरला असेल। परंतु मी आपल्याला सांगतो, फक्त ठाणे पालघरच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या 17 जागा आहेत त्या 17च्या 17 जागांमध्ये महायुतीचं प्राबल्य आहे, महायुती विजयी होईल। सर, काही ठिकाणी शिवसेनेकडून रायगड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, त्या ठिकाणी शिवसेनेकडून महायुतीच्या उमेदवाराच्या समोर आपण देखील शिवसेनेकडून 4 तारीख उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे अंतिम आणि आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून यावर निर्णय घेऊ आणि महायुती मध्ये एकाच्या समोर महायुतीतला दुसरा जो कोणी भरला असेल फॉर्म तो माघारी घेईल। एकत्र येऊ असं अंबादास दानवे म्हणतात, काय वाटतंय? अंबादास दानवे म्हणालेले आहेत दोन्ही शिवसेना भविष्यात एकत्र यायला पाहिजे। आम्ही बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललेलो आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार देखील आम्ही स्थापन केलं, एकदा केलं, दोनदा केलं आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेला
धनुष्यबाणाला, बाळासाहेब आनंदगे साहेबांच्या विचाराला आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळे आमची घोडदौड विजयी अशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याबरोबर उपमुख्यमंत्री आमच्या पवार मॅडम आणि महायुतीचे ठाणे आणि पालघरचे सर्वच खासदार, आमदार, नेते आणि सर्व माझे मतदार नगरसेवक यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की मला दुसऱ्यांदा संधी त्याने दिली आणि संधी दिल्यानंतर मी पक्षाच्या माध्यमातून मला वाटतं हे इलेक्शन कोविडच्या माध्यमातून 4 वर्ष होऊ न शकल्यामुळे हे इलेक्शन लेट होतं आणि त्या माध्यमातून नगरपालिका, महानगरपालिका लागल्यानंतर इलेक्शन लागलं आणि लागल्यानंतर पक्षाने मला संधी दिल्याबरोबर सर्वप्रथम मी शिंदे साहेबांचं मनापासून धन्यवाद. 17 जागेला घेऊन जे आहे ते महायुतीमध्ये कुठे धुसफूस मोठ्या प्रमाणात होती. ती धुसफूस देखील संपलेली आहे आणि आता कशा पद्धतीने मतदारांना काय आव्हान असेल जेणेकरून कशा पद्धतीने ते तुम्हाला याच्यावर मतदान करावं? मला वाटतं महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून 17 सीट लढल्या जात आहेत. मला वाटतं प्रत्येक सीटवरती महायुतीचे नेते तिथे लक्ष ठेवून आहेत आणि त्या माध्यमातून 17च्या 17 सीट त्या महायुतीच्या जिंकतील असा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केला. सर, जगदीश ठाकूर यांच्या नावानंतर कुठे नाराजी वाढली होती का? नाही, मला बघा सन्माननीय पक्षाचे नेते, आमचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब आणि पक्षावरती माझा पूर्ण विश्वास होता. त्याच्यामध्ये मला नाराजीचा प्रश्नच नाही.